नमस्कार, रुचकर रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। नवरात्रीनिमित्त आज आपण बनवणार आहोत साधी सोपी अशी बटाटा भाजी। ही भाजी अगदी कमी वेळेत झटपट बनते। त्याचबरोबर आज आपण बनवणार आहोत उपवासाची भगरची भाकरी, त्याला वरई सुद्धा म्हटलं जातं। ही भाकरी बनवायला सुद्धा सोपी आहे आणि खायला सुद्धा रुचकर लागते। ही भाकरी ग्लुटन फ्री आहे, त्याचबरोबर पौष्टिक सुद्धा आहे। ही भाकरी मऊ बनते, त्याचबरोबर बटाटा भाजी बरोबर सुद्धा छान लागते। चला तर मग बघूया बटाटा भाजी आणि भगरची भाकरी कशी बनवायची ते। उपवासासाठी मी बनवणार आहे बटाटा भाजी आणि भगरची भाकरी। त्यासाठी आपण आधी बनवून घेणार आहोत बटाटा भाजी। कढईमध्ये मी 2 चमचे तेल टाकून घेणार आहे। तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये मी अर्धा चमचा जिरे घालणार आहे। एक मी मोठा बटाटा घेतलेला आहे, त्याचे साल काढून त्याचे काप केलेले आहे। आता ते मी कढईमध्ये घालणार आहे। कढईवरती झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं आपले बटाटे शिजवून घ्या। झाकण काढून हे बटाटे तेलातच 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचे आहे आपल्याला। तेलामध्ये बटाटे छानपैकी परतलेले आहे। आता त्यामध्ये अर्धा चमचा तिखट घालणार आहे मी। चवीपुरते मीठ सुद्धा टाकणार आहे। भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला। भाजी पुन्हा 2 मिनिटं परतून घ्यायची आहे। बटाटा छानपैकी शिजलेला आहे, त्याचबरोबर आपली बटाट्याची भाजी सुद्धा तयार झालेली आहे। दुसरी रेसिपी म्हणजे भगरची भाकरी कशी बनवायची ते आपण पाहूया। भाकरी बनवण्यासाठी मी 2 वाट्या भगरचं पीठ भांड्यामध्ये टाकून घेणार आहे। त्यात थोडंसं मीठ घालणार आहे। मी आधीच गरम पाणी करून घेतलेलं आहे, त्या पिठामध्ये आवश्यकतेनुसार ते पाणी घालायचं आहे। गरम पाणी आहे, त्यामुळे हाताने हे पीठ मिक्स करायचं नाहीये, उलटण्याने करून घ्यायचं आहे।
एका भाकरीला लागेल तेवढंच पीठ आपल्याला ताटामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता हाताला थंड पाणी लावून हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. पीठ मळून तयार झालेलं आहे. त्या पिठाचा अशा प्रकारे गोळा तयार करून घ्यायचा आहे. ताटामध्ये भगरचं पीठ टाकून त्यावर गोळा ठेवायचा आहे. वरतून सुद्धा भगरचं पीठ टाकून भाकरी थापून घ्यायची आहे. ही भाकरी आपली थापून तयार झालेली आहे. तवा गरम झालेला आहे, त्यावर थापलेली भाकरी टाकूया. वरून या भाकरीवरती थंड पाणी लावून घ्यायचं आहे. थोडा वेळ ही भाकरी खालून शेकून घ्यायची आहे. अशा प्रकारे ही भाकरी आपल्याला पलटी करून घ्यायची आहे. पलटी केलेली भाकरी सुद्धा थोडा वेळ शेकून घ्यायची आहे खालून. आता ही भाकरी शेकून झाली आहे की नाही हे मी बघून घेते. ही भाकरी छानपैकी शेकून झालेली आहे. आता ही भाकरी आपल्याला पुन्हा पलटी करून घ्यायची आहे. आता ही भाकरी उलटणीने दाबून दाबून भाजून घ्यायची आहे. आता भगरची भाकरी तयार झालेली आहे. येत्या नवरात्रात सुद्धा तुम्ही करून बघा, खूप छान लागते.